हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ। नमस्कार, सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आपण बघत आहात दुपारच्या बातम्यांमध्ये आतापर्यंतच्या घडामोडी। यवतमाळ जिल्ह्यातील बेंबडा नदी प्रकल्पात पर्जन्यमान वाढल्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी 6 दरवाजे प्रत्येकी 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत। या माध्यमातून 126 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे। पाण्याच्या प्रमाणानुसार प्रशासन विसर्ग कमी जास्त करत राहणार आहे। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। कार्यकारी अभियंता बेंबडा प्रकल्प विभाग यवतमाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की नदीकाठी अनावश्यक वावर टाळावा आणि सतर्क राहावे। प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। भोकरदन तालुक्यातील धावडा गावामध्ये आज देशभक्तीचा एक अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला। हर घर तिरंगा, घर घर तिरंगा या अभियानांतर्गत शाळेतील मुलांनी गावातून भव्य तिरंगा रॅली काढली। या रॅलीत केवळ तिरंगाच नाही तर अनेक विविध रंगी आणि मनमोहक कलाकृती पाहायला मिळाल्या। ढोल पथकाच्या गजरात, लेझिमच्या तालावर ही रॅली सुरू झाली। काही विद्यार्थ्यांनी सैनिक आणि पोलिसांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या, तर काहींनी भारताच्या विविधतेचे दर्शन घडविण्यासाठी अनेक राज्यांमधील लोकांच्या वेशभूषाही यात केल्या होत्या। आपल्या कृषीप्रधान देशाचे प्रतीक म्हणून एक बैलगाडी आणि शेतकरी यांचा सहभाग लक्षवेधी ठरला। वारकरी दिंडीने तर या रॅलीला एक वेगळीच आध्यात्मिक जोड दिली। जवळपास 1245 विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते। त्यांच्या हातात तिरंगा, चेहऱ्यावर देशभक्तीची चमक आणि मुखात वंदे मातरम आणि भारत माता की जयचा गजर घुमत होता। या रॅलीने केवळ गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले नाही, तर प्रत्येकाच्या मनात राष्ट्राभिमान आणि एकतेची भावना जागृत केली। या कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक पसायदानाने रॅलीचा समारोप करण्यात आला। गणेशोत्सव जवळ आल्यामुळे अमरावती महानगरपालिकेने नियोजनाची सुरुवात केली आहे। आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या वर्षीचा गणेशोत्सव अधिक सुलभ आणि पर्यावरणपूरक करण्यावर भर देण्यात आला आहे। या बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे गणेश मंडळांकरिता ऑनलाईन सुविधा सुरू करण्याचा। मंडप परवानगीसाठी आता गणेश मंडळांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे। यात मंडळाचे नाव, आयोजकांची माहिती, मंडपाचा पत्ता आणि सुरक्षेसंबंधीची माहिती द्यावी लागेल। ही ऑनलाईन प्रक्रिया मंडळाचा वेळ वाचवेल आणि परवानगी मिळवणे सोपे करेल। पर्यावरण जपण्यासाठी यावर्षी 25 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत। याशिवाय दरवर्षीप्रमाणे प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरिता खोल खड्डे तयार केले जातील। यामुळे प्रदूषण टाळण्यास मदत होईल आणि विसर्जन सुरक्षित होईल। घरगुती गणपतींच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पेठे यांच्यासह
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वाहतूक पोलीस आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या समन्वयातून यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मूर्तिजापूर शहरातील बुक पेट्रोल पंपावर घडली. सरपंच फुके हे आपले दैनंदिन काम आटपून गावी परत जात असताना पेट्रोल भरण्यासाठी पंपावर थांबले होते. याचवेळी रांगेत उभे राहण्यावरनं त्यांचा 2 व्यक्तींसोबत वाद झाला. हा किरकोळ वाद इतका वाढला की त्या 2 व्यक्तींनी सरपंच फुके यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत फुके गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. फुटेजमध्ये दिसत आहे की 2 व्यक्ती फुके यांना मारहाण करत आहेत आणि त्यांना वाचवण्याकरिता कोणीही पुढे येत नाहीये. या घटनेनंतर तातडीने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र एका लोकप्रतिनिधीला भर चौकात अशा प्रकारे मारहाण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेने गावातील आणि परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आराधना फ्रेश स्टॉक सेल 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पासून मान्सून धमाका. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल. डिझायनिंग साड्या, डिझायनिंग ड्रेस मटेरियल, शूटिंग, शर्टिंग, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बस्ता. ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, जवाहर गेट रोड, अमरावती. एक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी. येणाऱ्या सणवारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्स्पोच्या माध्यमातून. आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू. दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी. महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी, घरासाठी, ऑफिससाठी आकर्षक मजबूत फर्निचर, सोबतच किचन करिता विविध साहित्य, आणखी बरेच काही. तर वाट कसली बघताय, नक्कीच भेट द्या इंडियन हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्स्पो, रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर, सातूर नाते, बडनेरा रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन शक्ती ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 12 ऑगस्ट रोजी पोलिसांनी धरमपेठ येथील लुक बुक माय इनर युनिसेक्स सलून या सलूनवर छापा टाकला. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की या सलूनच्या नावाखाली देह व्यापार चालवला जातो. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दीपा आनंद गोदडे नावाच्या एका आरोपी महिलेला अटक केली आहे. तर सलूनची मालक पूजा रक्षित जोशी फरार झाली आहे. या आरोपी महिला जास्त पैशांचे आमिष दाखवून गरजू मुलींना देह व्यापारात ढकलत होत्या. या कारवाईत पोलिसांनी 2 पीडित मुलींची सुटका केली आहे. घटनास्थळावरून एकूण 40,030 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 143(2) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956च्या कलम 3, 4, 5, 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पुढील तपास पोलीस करीत आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील एकमेव उर्दू सायन्स कॉलेजमध्ये फक्त 60 विद्यार्थ्यांना प्रवेशाची मर्यादा आहे. त्यामुळे 60 ते 70% गुण मिळवलेले विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र असूनही वंचित राहिले आहेत. मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी देखील प्रवेश मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. टिपू सुलतान ब्रिगेड अमरावतीचे जिल्हाध्यक्ष मुख्तार कुरेशी, उपजिल्हाध्यक्ष राजू बेग, शाखा प्रमुख हारून बेग, शेख फहीम, रियाज अहमद, नजीम बेग, अवेस अहमद यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शेख सुभान अली
व प्रदेशाध्यक्ष झहीरुद्दीन पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी कॉलेजमध्ये शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे भविष्य वाचवावे अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मागणी वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे. आज हम यहाँ पे टीपू सुल्तान ब्रिगेड कार्यकारिणी जिला अमरावती की ओर से यहाँ पर जिलाधिकारी साहब कार्यालय में आकर हमने अपना विषय को रखा. विषय कौन सा है कि शिक्षण से रिलेटेड विषय है कि जब बच्चे 10वीं तक का स्कूल पढ़कर 11वीं के एडमिशन के लिए जब यहाँ पर आते हैं स्कूलों में, साइंस कॉलेज पढ़ना चाहते हैं, अपना फ्यूचर उसमें देखना चाहते हैं, लेकिन ये साल जो है शासन ने 2025 में 11वीं के एडमिशन ऑनलाइन प्रोसीजर से करने की वजह से जो है चांदूर बाज़ार तालुके के लिए हम यहाँ पर आए. ये चांदूर बाज़ार तालुका जिला अमरावती, जहाँ पे एक नगर परिषद की साइंस कॉलेज की स्कूल है, और वहाँ पर जो है एक विचार करने की बात यह है कि नगर परिषद एक ऐसी स्कूल एक स्कूल चांदूर बाज़ार तालुके के अंदर है कि जहाँ पर बच्चों को 11वीं 12वीं साइंस करने के लिए एडमिशन लेना पड़ता था, और लेकिन ऑनलाइन प्रोसीजर होने की वजह से जो है आज वहाँ के बच्चों पर यह नौबत आए कि कम से कम 70 से 72% होने के बावजूद भी उन बच्चों को अभी तक 4 से 5 फेरियाँ पूरी हो चुकी है, लेकिन 5 फेरियाँ पूरी होने के बावजूद भी 75% होने के बावजूद भी जो है बच्चों को वहाँ पर अभी 11वीं की साइंस के लिए एडमिशन नहीं मिली है. इसलिए एक खास करके उर्दू मीडियम पढ़ने वाले बच्चों के लिए एक बहुत गंभीर समस्या यहाँ पर तैयार हो चुकी है, और तकरीबन कोटा पूरा हो चुका है, 60 एडमिशन का कोटा पूरा हो चुका है, लेकिन अभी तक एडमिशन नहीं मिलने की वजह से जो है बच्चों के माँ बाप जो है बेचैन है, पालक वर्ग को बेचैन है, जबकि वो बच्चों में अपना भविष्य देखना चाहते हैं, बच्चों में अपने अरमान देखना चाहते हैं, लेकिन यहाँ पर एडमिशन की एक फजीती होने की वजह से जो है उनके अरमानों पर पानी फिरता नज़र आ रहा है. इसलिए अगर इस पर कुछ बात करने की सोची जाए तो यहाँ पर चांदूर बाज़ार तालुके में जो है इंग्लिश मीडियम मराठी मीडियम की जो 11वीं 12वीं की स्कूल कम से कम 8 से 10 आते हैं, इसलिए बाकी मीडियम को जो एक चांस बनता है ऑनलाइन प्रोसीजर होने के बावजूद भी कि यहाँ नहीं तो वहाँ परसेंटेज के हिसाब से नंबर लग जाएगा. 8 से 10 स्कूलों में कहीं ना कहीं नंबर लग ही जाएगा, लेकिन मुस्लिम बच्चों के लिए यहाँ पर एक तरीके की बहुत बड़ी समस्या गंभीर तैयार हो चुकी है, क्योंकि उनको एक स्कूल के अंदर एजुकेशन लेना था, लेकिन ऑनलाइन प्रोसीजर की वजह से जो है 60 एडमिशन का वहाँ पर कोटा है, और बचे हुए 60 से 75% के आसपास के बच्चे भी जो है अभी तक एडमिशन उनको नहीं मिली है, इसलिए घर पे वो अपने इंतज़ार में बैठे हुए है. इसलिए शासन से हमारा अनुरोध है कि इस पर अच्छे ढंग से विचार किया जाए, और जो बच्चे उसी स्कूल के अंदर पढ़े हैं और उनके लिए दूसरा कोई ऑप्शन नहीं है, परसेंटेज फर्स्ट क्लास में है, इसके बावजूद भी उनको एडमिशन नहीं मिली तो उनका साल वाया जाएगा, उसका उनका फ्यूचर पूरा ख़राब हो जाएगा. इसलिए शासन से हमारी विनती है कि यहाँ पे कि उनके लिए कुछ ना कुछ इंतज़ाम किया जाए कि उनके एडमिशन ये साल लेने में मदद हो और उनका साल वाया ना जाए, उनका फ्यूचर ख़राब ना हो. इसलिए यहाँ पर टीपू सुल्तान ब्रिगेड की पूरे कार्यकारिणी की ओर से यहाँ पर हम आए हैं, क्योंकि इस कार्यकारिणी के जो राष्ट्रीय अध्यक्ष शेख सुभान अली सर, जिलाध्यक्ष झहीरुद्दीन पठान साहब और जिला कार्यकारिणी की जो हम सभी पदाधिकारी जो है एक तरीके से एक विचारधारा के साथ समाज के लिए जो है एक सामाजिक बांधिलकी के नाते से यहाँ पर पहुँचे हैं, और यहाँ पर कलेक्टर साहब के सामने यहाँ पर अपने विषय को रखा है. उन्होंने भी उम्मीद जताई है कि जो कोशिशें होगी वो की जाएंगी, और इतना कहकर जो है हम यहाँ पर अपने शब्दों को विराम देते. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.